माझे सासरे एका मोठ्या अपघातात अपंग झाले. आम्ही त्यांना दवाखान्यातून घरी आणले तेव्हापासून ते बेशुद्ध अवस्थेत असायचे. जेव्हा जेव्हा त्यांना शुद्ध यायची तेव्हा ते स्टोर रूम कडे बोर्ड दाखवत आणि खूप तडफडत असे. स्टोर रूम मध्ये जाऊन पाहिलं तर तिथे काहीच नसायचं. एके दिवशी मी दिवसभर स्टोर रूम मध्ये लपून राहिले. मग मी जे पाहिले त्यानंतर माझी प्रकृती बिघडली. मी जे पाहिलं ते, माझे नाव ऋतू आहे. माझे 6 महिन्यांपूर्वी कपिल सोबत लग्न झाले आहे. खरं तर कॉलेजच्या काळात मी आणि कपिल एकत्र शिक्षण घेत होतो. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. मग घरच्यांच्या इच्छेनुसार आम्ही लग्न केलं. कपिलच्या कुटुंबात त्याचे वडील आणि एक लहान बहीण होती. कपिलच्या आईचे त्याच्या लहानपणीच निधन झाले होते. कपिल आणि त्याची बहीण रेखा यांना त्यांच्या वडिलांनी सांभाळले होते. आता लग्नानंतर सगळी जबाबदारी माझ्या डोक्यावर आली होती. सासरेही वृद्ध झाले होते. त्यांची प्रकृतीही बरी नव्हती. आता मला त्यांची काळजी घ्यायची होती आणि रेखा अजूनही 12वीत शिकत होती. त्यामुळे मला तिची मुलीसारखी काळजी घ्यावी लागली. तिच्या अभ्यासापासून खाण्यापिण्यापर्यंतचा सर्व जबाबदाऱ्या माझ्या डोक्यावर येऊन पडल्या होत्या. मी माझ्या माहेरच्या घरी जाऊ शकत नव्हते कारण मला माझ्या सासरच्या घरी माझे सासरे आणि धाकटी नणंद यांच्या कामामुळे वेळ मिळत नव्हता. एके दिवशी सकाळी रेखा शाळेत गेली आणि सासरेही शेजारच्या घरी सत्संगाला गेले होते. मी कपिलसाठी नाश्ता बनवत होते. कपिलही माझ्या जवळ बसून नाश्ता करत होता. तेव्हा कपिल मला म्हणाला, मला माफ कर. त्याला काय म्हणायचे ते मला समजले नाही. त्यामुळे तो म्हणाला की जेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हापासून तू तुझ्या गावी क्वचितच जाऊ शकली कारण मी तुझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या टाकल्या की तुला तुझ्या माहेरच्या घरी जाता येत नाही. त्यावर मी हसले आणि म्हणाले, कपिल, माझं जग फक्त एवढंच आहे आणि आई बाबांना भेटण्याचा प्रश्न आहे तर त्यांच्या भेटायची इच्छा होते तेव्हा मी त्यांना भेटून येते. कुठे लांब जायचे आहे, जवळच्याच गावात तर राहतात. त्यावर कपिल म्हणाला, ते तर आहेच. असेच आनंदात दिवस जात होते. एके दिवशी सासरे म्हणाले की मला माझ्या मित्राला भेटायला जायचे आहे. तो जवळच्या शहरात आला आहे. खरे तर माझे सासरे पूर्वी त्यांच्या गावात राहत असे. कपिलला जॉब मिळाल्यापासून ते सगळे शहरात आले होते. त्यामुळे त्यांच्या गावचा एक मित्र जवळच्या शहरात आला होता. म्हणून वडील म्हणाले, मी त्याला भेटायला जातो. मी वडिलांना म्हणाले, बाबा, आपण त्यांना घरीच बोलावू. तुमची तब्येत ठीक नाही आणि तसेही तुम्ही उन्हात कुठे फिरणार, आपण त्यांना घरी बोलावू. मग सासरे म्हणू लागले, नाही नाही, तो नाही येणार. तो त्याच्या संपूर्ण कुटुंबासह तिथे काही कार्यक्रमासाठी आला आहे. त्याने फोन केला होता म्हणून मी त्याला तिथे भेटणार आहे. आम्ही म्हणालो, ठीक आहे, जा. बाबा गाडी घेऊन निघून गेले. आज ड्रायव्हर रजेवर होता त्यामुळे वडिलांना गाडी चालवायची होती. ते पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करत असे. त्यामुळे त्यांना गाडी चालवायला कोणतीही अडचण नव्हती. मी माझ्या कामात व्यस्त झाले. काही तासांनी कपिल धावत आला आणि म्हणाला, लवकर चल, वडिलांचा अपघात झाला आहे. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. हे कसं शक्य आहे? मग मी आणि कपिल घाईघाईने वडिलांकडे पोहोचलो आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना काही दिवस ICU मध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले की प्रकृती गंभीर आहे, काहीही होऊ शकते. माझे सासरे कसे तरी बरे व्हावेत म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होते. काही वेळाने डॉक्टरांनी सांगितले की प्रकृती ठीक आहे, मात्र ते अपंग झाले आहे. आता त्यांना बोलताही येणार नाही आणि फिरताही येणार नाही. आता आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. बरं, मी कपिल आणि रेखाला सांभाळलं आणि वडिलांना घरी आणलं. पण वडील क्वचितच शुद्धीवर यायचे. दिवसभर बेशुद्ध अवस्थेत असायचे. 1-2 दिवसांनी काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. वडील शुद्धीवर आले की ते स्टोर रूम मध्ये बोर्ड दाखवायचे. मला खूप विचित्र वाटायचं, बाबांना काय बोलायचंय. स्टोर रूम कडे बोर्ड दाखवतच त्यांची प्रकृती बिघडायची आणि त्यांना राग यायचा. मी सासऱ्यांना कसेबसे सांभाळायची आणि त्यांना शांत करत असे. मग पटकन जाऊन स्टोर रूम मध्ये पाहायची, पण मला तिथे काहीही दिसत नव्हते. आजूबाजूला पाहिल्यावर मला वाटले कदाचित वडिलांना काहीतरी भ्रम झाला असावा, म्हणूनच ते असं करत आहेत. आणि डॉक्टरांनीही सांगितले की त्यांच्या मेंदूला मार लागल्यामुळे ते लहान मुलांसारखे वागतील. म्हणूनच मग मी त्यांचे बोलणे तितकेसे गांभीर्याने न घेता त्यांना औषधांनी पाणी देऊन बसली. पण ही गोष्ट माझ्या मनातून जात नव्हती. बाबा का त्या दिशेने बोर्ड दाखवत आहेत? बरं, आता हे त्यांचं रोजचं काम झालं होतं.
दिवसभरात जेव्हा जेव्हा त्यांना शुद्ध येत तेव्हा ते स्टोर रूम कडे बोट दाखवत आणि रागाने लाल बुंद व्हायचे. त्यांना अशा अवस्थेत पाहून मी स्वतःला थांबू शकले नाही आणि मी पटकन कपिलला फोन केला. कपिल लगेच ऑफिसमधून धावत घरी आला आणि म्हणाला, काय झालं रितू, बाबा ठीक आहेत ना? मी म्हणाले, बाबा ठीक आहेत, पण माहित नाही गेले 2-3 दिवस ते काही विचित्र गोष्ट करत आहेत. मी म्हणाले की जेव्हा जेव्हा वडील शुद्धीवर येतात तेव्हा ते स्टोर रूम कडे बोट दाखवतात आणि त्याच वेळी त्यांना खूप राग येतो. त्यांची प्रकृती अजिबात चांगली राहत नाही. कपिल म्हणाला, हे कसे होऊ शकते? तू स्टोर रूम मध्ये जाऊन पाहिले का? मी म्हणाले, हो, मी रोज स्टोर रूम मध्ये जाऊन बघते, पण तिथे काहीच नाही. त्यामुळे कपिलही गंभीर विचारात पडला की वडिलांना स्टोर रूम मध्ये काय दिसते ज्यामुळे त्यांची अवस्था अशी होते. वडिलांना डॉक्टरांकडे घेऊन जाणे आम्हाला योग्य वाटले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्रकृती आता चांगली नाही, त्यामुळे त्यांच्या कमकुवत विचारशक्तीमुळे ते असे करतात. आता आम्ही तो पूर्णपणे भ्रम समजला होता. बरं, आम्ही हे विसरलो, पण वडिलांना कदाचित काहीतरी रहस्य सांगायचे होते, म्हणूनच त्यांनी स्टोर रूम कडे बोट दाखवणे थांबले नाही. मला काहीच समजत नव्हते. मी अनेकदा दिवसातून 2 ते 3 वेळा स्टोर रूम कडे जाऊन पाहत असे, पण मला तिथे काहीच दिसत नव्हते. याबाबत मी रेखाशीही बोलले, तेव्हा रेखा म्हणाली की बाबांना काहीतरी भास होत आहे. बरं, मी आणि कपिल रूम मध्ये असेच बोलत बसलो होतो तर कपिल म्हणाला की जिथे वडिलांचा अपघात झाला तिथे माझ्या मित्राचे दुकान आहे. माझा मित्र सांगत होता की आजूबाजूला कसलीही गर्दी नव्हती, जास्त रहदारी नव्हती. समोरून एक टेम्पो आला आणि तुझ्या वडिलांच्या गाडीला धडकला. त्याने हे जाणून बुजून केले असावे अशी माझी भावना आहे. म्हणूनच मी कपिलला सांगितले की हे कसे होऊ शकते, बाबांचे कोणाशी काही वैर असेल. मग कपिल म्हणू लागला की त्यांचे बाबा इतके चांगले होते की ते आपल्या शत्रूलाही मित्र बनवायचे. त्यांचा कोणी शत्रू असू शकत नाही. अजून एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे रितू, आपण तिकडे गेलो तेव्हा तो टेम्पो तिथे होता, पण टेम्पो ड्रायव्हर तिथे नव्हता. वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने आपण तिकडे दुर्लक्ष केले आणि कोणतीही कारवाई केली नाही. मलाही कपिलच्या बोलण्यात तथ्य वाटले होते. मी कपिलला म्हणाले, आपण पोलीस रिपोर्ट का करत नाही? तो खरं तर अपघात होता की कोणीतरी घडवून आणले होते? आम्ही असे बोलत होतो तेवढ्यात रेखा तिथे आली आणि म्हणू लागली की वडिलांना शुद्ध आली आहे, त्यांच्या खोलीतून काहीतरी तुटल्याचा आवाज येत आहे. कपिल आणि मी धावत त्यांच्या खोलीत गेलो आणि पाहिले की बाबा शुद्धीवर आले होते आणि पुन्हा पुन्हा तिकडेच इशारा करत होते. आता कपिलाने मला हा भास आहे असे वाटत नव्हतं. कपिलने स्टोर रूम मधील प्रत्येक वस्तू अगदी बारकाईने पाहिली आणि स्टोर रूमच्या मागील दारातूनही जाऊन पाहिले, परंतु काहीही सापडले नाही. आता काय होतंय ते समजत नव्हतं. त्यामुळे कपिलने स्टोर रूमला कुलूप लावले आणि समोर पडदा लावला, जेणेकरून वडिलांना स्टोर रूम दिसू नये. पण वडिलांच्या कृतीत काही सुधारणा झाली नाही. एके दिवशी मी किचनमध्ये काम करत होते तेव्हा माझ्या मनात आलं की एकदा तरी स्टोर रूम मध्ये बसून आत काय होतंय ते का बघू नये, कारण कदाचित बाबा खरंच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील आणि आपण तो भास समजून त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. मी ही गोष्ट कपिलला सांगितली आणि कपिलला सांगितले की आपण ही गोष्ट घरात कोणाला सांगणार नाही. जेव्हा बाबांना शुद्ध येईल तेव्हा मी त्यांना सांगेन की तू तुझ्या माहेरच्या घरी गेली आहेस. मी एक दिवस बाबांची काळजी घेईन. तू स्टोर रूम मध्ये लपून बस आणि दिवसभर तिकडे लक्ष ठेव. आता मी स्टोर रूमच्या एका कोपऱ्यात लपून बसले. दिवसभर तिथेच बसले. त्या दिवशी कपिल पण घरीच होता आणि माझ्या सासऱ्यांची काळजी घेऊ लागला. रेखा शाळेतून आल्यावर विचारू लागली की वहिनी कुठे गेली. त्यावर कपिल म्हणू लागला की रितू तिच्या आईच्या घरी गेली आहे, काही काम होतं म्हणून. आता संध्याकाळची वेळ झाली आणि मी पाहिले की स्टोर रूमच्या मागील दरवाजाचे गेट उघडते, जे बाहेरून बंद होते. सहसा ते आतून लॉक केलेले असते, पण त्या दिवशी ते बाहेरून लॉक केलेले होते आणि मला एक मुलगा आत शिरताना दिसला आणि रेखा त्याच्यासोबत होती. मला काहीच समजत नव्हते. मी सर्व प्रकार जाणून घेण्यासाठी तिथेच बसले. तेवढ्यात रेखा आणि तो मुलगा आत आले. रेखा त्याला सांगू लागली की आतापासून आपण इथे भेटणे बंद करू, तू दुसरी कुठली तरी जागा शोध. आता भाऊ आणि बहिणींनी बाबांचे इशारे मनावर घ्यायला सुरुवात केली आहे. तो मुलगा म्हणू लागला की ठीक आहे, मग तू माझ्या घरी ये. मग मला हे सहनच झालं नाही आणि मी तिथूनच बाहेर पडले. मला बघून दोघेही घाबरले आणि मुलगा पळून लागला. मग मी त्याचा शर्ट पकडला आणि ओरडू लागले. तितक्यात कपिलही तिथे आला आणि कपिलने त्या मुलाला पकडून जोरात छापट मारली.
कपिलने मला विचारले, इथे काय चालले होते? तेव्हा रेखा रडू लागली आणि म्हणाली, मला माफ कर भाऊ, हा माझा बॉयफ्रेंड राहुल आहे. माझे आणि राहुलचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. मला बाहेर जाणे शक्य नव्हते, म्हणून मी राहुलला मला भेटायला इथेच बोलवायची. मी रेखाला म्हणाले की तू त्याला याविषयी कधीच सांगितले नाहीस. मला भनकही लागली नाही. मग मी म्हणू लागली की वहिनी, तू जेव्हा किचनमध्ये काम करायला लागायची तेव्हा मी राहुलला या गेटमधून आत आणायचे आणि मग राहुलला याच गेटने बाहेर पाठवायची. मग मी म्हणाले, मग बाबा इशारा करायचे ते कशासाठी? मग रेखा म्हणू लागली की बाबांनी मला आणि राहुलला इथे एकदा पाहिले होते. मला भीती वाटू लागली की बाबांनी जर कपिल भैयाला सर्व काही सांगितले तर ते नक्कीच आम्हाला मारतील. परंतु वडिलांनी असे काहीही सांगितले नाही. म्हणूनच राहुल म्हणाला, ते आपल्यावर बारीक नजर ठेवतात असं वाटतंय. म्हणूनच राहुलने एक प्लॅन बनवला की तुझ्या वडिलांचा अपघात करू. त्यामुळे त्यांना काहीच बोलता येणार नाही आणि कोणाला काही कळणार नाही. हे सगळं ऐकून माझ्या तर संवेदनात निघून गेल्या. एक मुलगी आपल्या वडिलांबरोबर असं कसं करू शकते? मग रेखा म्हणू लागली, राहुलने बाबांचा अपघात केला, ज्यात ते अपंग झाले आणि त्यांच्या बोलण्याची आणि हालचाल करण्याची क्षमता संपली. म्हणूनच ते बरेचदा स्टोर रूमकडे बोट दाखवत असे, कारण त्यांना माहीत होते की मी राहुलला स्टोर रूममध्येच भेटायलाच बोलवायची आणि त्यांना तुम्हाला सांगायचे होते की मी राहुलला स्टोर रूममध्ये बोलावते. तुम्ही जा आणि पहा. आता कपिलच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो म्हणू लागला, रेखा, तू हे काय केलेस? तू आपल्या हसत्या खेळत्या कुटुंबाला उद्ध्वस्त केले आहेस. बाबांनी तुझे काय वाईट केले होते? तुझे राहुलवर इतके प्रेम होते तर तू माझ्याशी बोलू शकली असतीस. रितू आणि मी प्रेम विवाह केला होता तर आम्ही तुझ्या लग्नाला का विरोध केला असता? तू तुझ्या प्रेमाखातर तुझ्या जन्मदात्या बापाचा अपघात केला. त्यांची अवस्था बघ, ते खाटेवर रात्रंदिवस त्रास सहन करत आहेत. मग रेखा रडायला लागली आणि म्हणाली, भाऊ मला माफ कर. मी प्रेमात इतकी आंधळी झाली होती की मला बरोबर आणि चुकीचं अजिबात समजले नाही. आणि मग मला राहुलला गमवायचे नव्हते. मला भीती वाटत होती की जर बाबांनी तुला सांगितले तर तू राहुल बरोबर काहीही चुकीचे करशील. म्हणूनच मी वडिलांचा अपघात केला. आता कपिल जमिनीवर गुडघे टेकून रडू लागला. मी कसे तरी कपिलला सांभाळले आणि खोलीत घेऊन गेले. असं कसं होऊ शकतं आणि रेखा इतक्या लहान वयात एवढं मोठं पाऊल कसं उचलू शकते हे माझ्या समजण्यापलीकडेच होतं. ज्या रेखाला आम्ही आमच्या मुलीसारखं वाढवत होतो, जिला आपल्या आईची कधीच उणीव भासू दिली नाही, ती रेखा जिच्यासाठी वडील सर्वस्व पणाला लावायला तयार होते, त्याच रेखाने आपल्या वडिलांना अपंग केलं फक्त एका मुलासाठी. मला लाज वाटली की एक मुलगी असून ती तिच्या वडिलांशी असे कसे करू शकते. बरं, आता मी काहीच करू शकत नव्हते. मी जेव्हा जेव्हा माझ्या सासऱ्यांना पाहते तेव्हा माझे रक्त गरम होत होते की एक वृद्ध माणसाला या अवस्थेत ढकलले गेले. कपिलने राहुलबद्दल माहिती काढली, पण तो योग्य माणूस नव्हता. राहुलला अंमली पदार्थांचे व्यसन होते, तसेच त्याला चोरीचीही सवय होती. रेखाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती पूर्णपणे तुटली होती. बरं, आम्ही तिला सांभाळलं आणि माफही केलं. आता करणार तरी काय? रेखाचे वय इतके नव्हते की ती विचार करून कोणतीही निर्णय घेऊ शकेल. या अविवेकीपणामुळे ती राहुलच्या प्रेमात पडली. पण आता रेखाने वचन दिले होते की आजच्या नंतर ती कोणावरही विश्वास ठेवणार नाही आणि सर्व काही आमच्याशी शेअर करेल. रेखा आता या सगळ्यातून बाहेर आल्याचे आम्हाला आनंद झाला. रेखाची ही चूक पहिली आणि शेवटची होती. ही गोष्ट आम्ही बाबांना सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ते आनंदाचे अश्रू असावेत. त्या दिवसानंतर बाबांनी कधीही स्टोर रूमकडे बोट दाखवले नाही. आता हळूहळू बाबांची प्रकृती सुधारत होती. माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले होते की शेवटी आमच्या घरातील हरवलेला आनंद परत आला. धन्यवाद मित्रांनो.